नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण एक सच्चा आणि प्रामाणिक एकनिष्ठ शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत उभं आयुष्य घालवणारा एक चांगला तरुण एकनिष्ठ कार्यकर्ता जे की आता सध्या आमदार कैलासजी पाटील साहेब असतील, खासदार ओमराजे निंबाळकर साहेब असतील, यांच्या सोबत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून आज भी धाराशिव शहरामध्ये जिल्हाभर आणि शहराचा विकास करण्यासाठी सतत धडपडणारा, जिथं कुठं भ्रष्टाचारीमध्ये रोडचं जरी काम असेल तर त्याला दाद मागून सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा कार्यकर्ता, शहरामध्ये रोड उखडले गेले, शहरामध्ये अंधाधुंद भ्रष्टाचार चालू आहे, या सगळ्या गोष्टीला एक न्याय देणारा कार्यकर्ता बापूजी साळुंखे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारणार आहात की कालच त्यांचा वाढदिवस झालाय, वाढदिवसा दिवशी काय संकल्प केलाय आणि आज धाराशिव शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी आणि आपल्या पक्षासाठी, आपल्या नेत्यासाठी, आमदारासाठी, खासदारासाठी आता राहिलेल्या आयुष्यामध्ये अजून आपण काय संकल्प केलाय हे आपण त्यांना विचारणार आहेत। बापूजी, नेमकं तुमचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्ती संकल्प करतो की आजपासून राहिलेल्या पुढच्या आयुष्यामध्ये मी सर्वसामान्य जनतेसाठी, समाजासाठी, पक्षासाठी, आपल्या नेत्यासाठी आपण काम करणार आणि गोरगरिबाला न्याय देणार, अशा पद्धतीचा प्रत्येक जण वेगवेगळा संकल्प करतात। आपण काय संकल्प संकल्प करणे आणि पुन्हा त्यातून काम करणे हे मनाला पटत नाही, पण कायम जनसेवेचा वसा आहे तो अजून त्वरित आणि जोमाने। जरी आज वाढदिवस झाला म्हणजे वय कमी झालं नाही, 1 वर्ष वाढलंय, म्हणजे आयुष्याचं 1 वर्ष कमी झालाय। वय वाढलं काम कमी होईल असं त्यातला प्रकार नाही, काम हे अधिक जोमाने करत राहू। सत्ता येईल, सत्ता जाईल, पण या ठिकाणी असणार नेतृत्व म्हणजे आमदार कैलास पाटील साहेब। ठाकरे कुटुंबावर प्रेम केलं, पक्षावर प्रेम केलं, मी व्यक्तिप्रेम केलंच नव्हतं। व्यक्तिप्रेम करण्यासारखा माणूस म्हणलं तर फक्त आमदार कैलास पाटील, बरोबर। आतापर्यंत पक्षप्रेमच केलं, पण व्यक्तिप्रेम म्हणून त्या माणसावर मी वैयक्तिक काय कारण आहे त्यांच्यावर व्यक्तिप्रेम करण्याचं की बाबा सर्वजण फक्त कैलास पाटलाचं नाव घेत होते विधानसभेमध्ये सुद्धा, दुनिया काय असू इकडली तिकडे हो, पण आम्ही कैलास दादालाच मतदान करणार, असं मुसलमान असू द्या किंवा महार असू द्या, महाग असू द्या, चांभार असू द्या, सर्वच माणसं शहरातले, कारण मी सक्रिय होतो त्यांच्या बाबतीत जास्तीत जास्त बाहेर घ्यायला, तर लोकांचं मत असंच असायचं। काय नेमकं कैलास पाटील यांच्यामध्ये व्यक्तिमत्व काय? जे बोलतात ते करतात, होय, तर बोलत नाही, म्हणजे बोलतात ते करतात, ही त्यांची खासियत आहे। त्या माणसाला कुठल्याही नेत्याच्याकडे 4 लोक असतात, होय, आणि ते 4 लोक जे सांगतात तेच नेता ऐकत असतो, पण ही त्या 4 लोकांचं न ऐकता स्वतः तळागाळातून आलेले असल्यामुळे माझं वाक्य फार महत्वाचं साहेब, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत मेंबर, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, परत जिल्हा प्रमुख, परत आमदार, ही जी वेगवेगळी पदं त्यांच्याकडे आलेली आहेत, त्यांना फक्त एक कार्यकर्ता तयार होण्यासाठी काय म्हणजे किंवा एक कार्यकर्ता गमवायचा असेल तर त्याचं पक्षाचं किती नुकसान हे त्याचा अभ्यास आहे त्यांना, बर। त्याच्यामुळं ते कार्यकर्त्यावर इतकं मन लावून प्रेम करतात, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी। आता दादांच्या बाबतीमध्ये एवढं मोठं संकट आहे सध्या, बरं का, एक तर राज्यामध्ये सरकार नाही साहेबांचं, पण लोकांनी विश्वास ठेवून दादांना निवडून दिलाय आणि आता जबाबदारी पडते उस्मानाबाद शहराची आणि कळंब शहराची, या दोन्ही मतदारसंघाची, आणि निधी अभावी कामं रखडणार आहेत। दादा उस्मानाबाद शहरामध्ये पूर्ण रोड उकडलेले असतील, घाणीचं साम्राज्य असेल, नालीचं साम्राज्य असेल, पुन्हा नगरपालिकेच्या सीओ मॅडम, वसुधा फड मॅडम आडमुठी आहे, ते कसलेही काम करण्याचं धाडस या महिलेकडे मला दिसून आलं नाही। की मी पत्रकार म्हणून आज 6 महिने झाले त्या महिलेच्या बाबतीमध्ये, सगळ्या रोडच्या बाबतीमध्ये
तक्रारी नोंदवल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून, माझ्या खडतर प्रवासच्या माध्यमातून. मला वाटत नाही की त्यांनी मनोभावी काम केलंय. मग आता लोकांचं मत आहे की दादानी ही कामं करावी. शहराची, कळंब शहराची असतील, धाराशिव शहराची असतील, दादा कशी तोंड देणार आहेत काय वाटतात आता? वास्तविकता आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचं दुर्दैव आहे. जो ह्या धाराशिवमध्ये जो आमदार असतो त्या पक्षाची सत्ता नसते. आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि अधिकारी हे सत्तेतल्या जो आमदार असतो, जो पदाधिकारी असतो, त्यांच्या म्हणण्यानुसार 80% चालतो. खरंय खरंय खरंय. ती पद्धत हित आहे. मूळतः ज्यांनी 40 वर्ष राजकारण या जिल्ह्यामध्ये केलं, मंत्रिपद भोगली, आज पुन्हा ते उडी मारून ह्या म्हणून तिकडं त्या पक्षात गेले. आणि त्यांची मानसिकता अशी असते की विरोधी पक्षाचा माणूस आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी सांगितलंय, गल्लीतल्या बी एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की ते विरोधी पक्षाच्या आमदारात अडवतात. लय मोठं उदाहरण नाही सांगतो, परवाच एक उदाहरण आहे. स्वामीश्वर मंदिराकडे जाणारा एक रस्ता आहे, सिमेंट रोड. तिथं नगरसेवकाचं घर आहे. त्या रोडवरती एका ठिकाणी अतिक्रमण झालं म्हणून त्या रोडवरती तिथं त्या नगरसेवकांनी तिथं खड्डा ढिगारा आणून टाकला साहेब. आणि मग जाताना येताना त्या मंदिराकडे तुफान गर्दी असते त्या मंदिरात गुरुवारी. मग तिथून जाताना येताना वयस्कर 2 महिला पडल्या, 2 मुलं पडली. मग मी आपल्या फेसबुकवर मला सांगायचं लोकांनी, पण मी म्हणायचं जाऊ द्या, ज्यांनी जाणून बुजून केली तो काढील. पण जर एखादं अतिक्रमण काढायचं असेल किंवा एखादी कुठली चर्चा करायची असेल तर त्या संबंधित व्यक्तीशी चर्चा करावी, प्रशासनाशी चर्चा करावी आणि तो विषय बाजूला कसा करता येईल तो विचार करा. बरोबर. जाणेकरून असं जर तुम्ही रस्त्यात ढिगारा टाकून तो रस्ता विषय मिटणार आहे का? मग ही गोष्ट पुन्हा माझ्या लक्षात आल्यानंतर मी आपल्या नगरपालिकेला सांगितलं आणि तो ढिगारा उचलून न्यायला लावला. असं काही असलं तरी रस्त्यात ढिगारा कोणाला टाकता येत नाही. पुन्हा आम्ही नाही टाकला असा विषय. आणि मग ती गोष्ट सुद्धा तिकडं संबंधित आमदाराला, त्या संबंधित कार्यकर्त्यांनी सांगितलं तर कार्यतत्परतेने लगेच कामं कशी केली जातात, आमची का केली जात नाही. मग पुन्हा त्या अधिकाऱ्याला दडपशाही. या सगळ्या गोष्टीचा दादांना 5 वर्षे त्रास सहन करावा लागणार. बिलकुल. आणि ज्यावेळेस त्रास सहन करावा लागतो, कामं होत नाहीत, काही कामं होणार पण नाहीत, कारण सत्ताधारी माणसं आडमुठ्यात जाणार. त्यावेळेस जी आपल्याला मतदान केलेले लोक आहेत ते लोक दादावर कायमचा विश्वास ठेवून राहतील का 5 वर्ष? राहणार की. कारण हे आपल्या इथले लोक फार सुजाण आहेत. बर. आणि सोशल मीडिया सगळ्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहेत, आयफोन आहेत, सगळ्यांना कळतंय. वरी टाचणी पडली तर खाली कळतंय. बीड सारख्या जिल्ह्यामध्ये, परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये आज खून मर्डर होतात, त्याच्या एका मिनिटात तिथं झाल्या तर लगेच सगळीकडे व्हायरल झाले. मग आता इथं सत्ता नाही, वरी सत्ता नाही, तुम्ही आमदार आहेत, हे सत्तेत हे अडवणूक करणार आहेत, त्याची वेळोवेळी दादा खुलासा करतात, विधानसभेत मागणी करतात, मान्य करतात, ते देत नाही, हे लोकांना कळणार आहे. त्यातूनही त्यांची जी काही निधी असेल आमदार निधी, त्यातून ते कामं करतील. किंवा मग प्रशासनाकडे समजा 10 कामात पाठपुरावा केला तर 2 कामं करत येतील. उद्या पालकमंत्री कोण येतील त्याच्यावर अजून पुन्हा डिपेंड आहे. बघा, नेमकं विधानसभेमध्ये महाराष्ट्र सरकार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, नाना पटोले असं सरकार येईल महाविकास आघाडीचा, असा लोकांचा म्हणजे पूर्ण स्वप्न होतं. आता यामध्ये बरेचसं मशीनचं सहकार्य झालं आणि EVM मशीनच्या माध्यमातून बराचसा घोटाळा झाला, अशा पद्धतीच्या आता संशय आहे लोकांचा. ते संशय खरा असेल खोटा असेल बात निराळी, पण एकतर्फी निकाल लागला. आणि एकतर्फी निकाल लागल्यामुळं दादासारख्या माणसाला आता सत्तेपासून वंचित राहावं लागलं. आणि लोकांच्या तर मोठ्या आश्वासन आहेत, अपेक्षा आहेत की दादानी एक तरुण पोरावाला काम हाताला मिळावं म्हणून धाराशिवला एखादा मोठा उद्योग आणतील दादा, या आशेपोटी दादाला निवडून दिलं. पण आता सत्ता हातात नाही आणि दादाला निधीची फार अडचण येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मतदारांचं मन दादाच्या बाबतीमध्ये कसं राहणार? आता हे येणारा काळ सांगेल. कारण लोक फार चंचल आहेत. लोकांना चालू घडामोडी, होणाऱ्या घडामोडी आणि पुढे भूतकाळातील घडामोडी याचा अभ्यास चांगला आहे. भारत देश हा तरुणांचा देश आहे आज जगामध्ये, हे सगळ्यांना माहिती झालंय आणि तरुण सगळं जाणतात. आज परिस्थिती फार विचित्र आहे शहरामध्ये. शहरातली परिस्थिती विचित्र असण्यामागं मी म्हणेल हे सरकार जबाबदार आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. करोड आणि कोट्यवधी रुपये सगळ्या इतर जिल्ह्यामध्ये वाटप केले, परंतु आपल्या जिल्ह्यात मंजूर झालेली सुद्धा निधीची कामं
रद्द केली किंवा त्याला स्थगिती दिली. एवढं खुनशी राजकारण साहेब कोण करू शकतंय हे पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. 5,000 कोटीची बॅनर कोण लावले? 140 कोटीची डीपी रस्ते होणार म्हणून कोण बॅनर लावले? मग कुठे आहेत ते डीपी रस्ते? तर ते 5,000 कोटीचा विकास कुठं आहे? किंवा यापूर्वीचे असेच स्वप्न वेगवेगळे दाखवले होते ते कुठं आहेत? आमचा ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर सवाल आहे. खोटं बोला तुम्ही, पण एवढं पण खोटं बोलू नका. बघा, विधानसभा होण्याच्या अगोदर 140 कोटी रुपये शहरासाठी शहर विकास निधीसाठी पाठवले असे राणा पाटलांनी बॅनर लावले. हे उघड आहे. हो, मग 140 कोटी रुपये असताना जर रोड असेच उघडे आहेत, खड्डे तसेच आहेत, कचऱ्याचा डेपो तसाच आहे, उस्मानाबाद शहराची दुरुस्ती नाही, नाल्या वेगवेगळ्या पद्धतीनं होत आहेत. आता इथं मला वाटतंय इथंच तुमच्या हेकडल्याच भागामध्ये कोणतं तर बाहेर काय त्याचं नाव, शिरीन कॉलनीमध्ये नाली बांधली. एक 10-15 लाख रुपयाच्या नालीचं कारभार आहे. त्या नालीमध्ये असं तुडुंब पाणी भरलेलं आहे की त्याचा उतारच नाही. म्हणजे या नालीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार करण्यासाठी सोडत नाहीत. तर हे सरकार गोरगरिबाला न्याय देणारं सरकार आहे का? त्या बाबतीत तुम्हाला मी पुराव्यासहित सांगतो. 24/8/2023 रोजी सन्माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेलेच आहे की एका 4 आठवड्याच्या आतमध्ये सदर शिरीन कॉलनी मधला जो नैसर्गिक नाला आहे तो नाला रिकामा करून ते पाणी जायचा रस्ता करून द्यावा. पण 24/8/2023 ते आज तागायत सदर नाल्याच्या हायकोर्टाचा स्पष्ट आदेश असतानाही अजूनही त्या नाल्याच्या बाबतीमध्ये काम केलेलं नाही. त्याच्यामध्ये वक्फ बोर्ड, नगर परिषद शिओ आणि कलेक्टर साहेब हे 3 जण पार्टी आहेत. स्वतः मी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली त्याच विषयी बाबतीत. मी बातमी केली होती मागच्या. आणि मग कोणा किती लाखाचं आहे दुकान, काम किती लाखाचं हे विषय नाही, पण ते नाला जो आहे ह्या भागाला असा चढ उतार आहे वरी, नैसर्गिक उतार असा सरळ आहे खाली. बरोबर. फक्त येथील माजी नगरसेवक, त्यांचे पाहुणे, त्यांच्या रावड्याच्या शेतातून ते नाला जात आहे म्हणून. आणि ह्या भागातले तिथलं तर सगळा विषय असा आहे की ते अतिक्रमण हे सगळं अतिक्रमणच आहे. मग ते नैसर्गिक नाल्यावरचा जो 5 फुटाचा नाला आहे तेवढे सुद्धा रस्ता द्यायला कोण तयार नाही. मग नगरपालिकेने त्यांचा वापर करावा ताकदीचा आणि तिथून ते पाणी काढून द्यावा जो नाचलेला नाला होता तसा. मग ते अंगावर घ्यायचं नाही, हायकोर्टाचा आदेश सुद्धा ऐकायचा नाही. इथपर्यंत तयारी नगर परिषदेची चालू आहे. मी आता कोर्टात पण ते दाखल करणार, कोर्टाचा अवमान दाखल. तुम्ही नगरपालिकेतले प्रलंबित असणारे जी काम आहेत बरं का, त्याचा पिछा करत असतात. हो, अत्यंत चांगल्या पद्धतीने पिछा करावा. तशाच पद्धतीनं कामगार ऑफिस एक आहे गोरगरिबाला न्याय देणार, तिथे मी करोडो रुपयाचे घोटाळे आहेत. तुम्ही तिकडे शिरणार आहेत का? तुम्ही जर शिरलात तिकडे, कामगार ऑफिसच्या बाबतीमध्ये न बोललेलं बरं. बर, तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो त्या कामगार ऑफिसच्या बाबतीत. लाईव्ह व्हिडिओ दाखवतो, तुम्ही विषय काढला म्हणून दाखवतो साहेब. एकच मिनिट सर. हा व्हिडिओ साहेब आपण बघा. हा व्हिडिओ त्या ऑफिस कामगार ऑफिस मधला आहे. तिथे एक हा माणूस आहे जो मध्यान्ह भोजन योजना जो आहे त्या योजनेतील बिल जे सादर करा चलनावर शिक्का मारतोय तो. वास्तविक शासन काय म्हणतंय, माझं एक युनिट आहे, माझी वीटभट्टी आहे, तिथं काम करणाऱ्या कामगाराला देऊन दिल्यानंतर मी वीटभट्टी चालकाने तिथं सही शिक्का मारून द्यायचा ह्यांच्या चलनावर. जेवणाचा कार्यक्रम आहे तिथं ज्या ठिकाणी ह्यांनी अन्नदान केलेलं आहे, मध्यान्ह भोजन दिलेलं आहे तिथल्या लोकांना, त्या युनिटच्या मालकाचा सही शिक्का घ्यायचा आहे. परंतु ह्यांनी ऑफिसमध्ये बसून गावोगावच्या मतदार याद्या जोडून बोगस फक्त लोकसभेचे नावं दाखवलेले आणि बिल 10 कोटी रुपयाची बिल साहेब सादर केलेले. साळुंखे साहेब, तुम्ही एवढे तीव्र आंदोलन केले, हो,
तुम्ही कलेक्टर साहेबाच्या सुद्धा विरोधात आंदोलन छेडलेत, SP साहेबाच्या छेडलेत, उस्मानाबाद शहराच्या पोलीस स्टेशनच्या असतील, अगर नगरपालिकेच्या विरोधात, या विरोधात का तुम्ही जात नाहीत असं मला म्हणायचं. कारण काय मध्ये साहेब, तिथं काम करणारे एजंट, दलाल, लोकांचे हितसंबंध आणि त्या ठिकाणचं काम आणि आमचं हे कल्लं हे शहराचं, ह्याच्यामध्ये फार विरोधाभास आहे. पण ते जर काम सर्वसामान्याचं केलं तर तिथं जर काम करायला आपण गेलोच आहे तर ते शेत बघा गेलंय, ते आज पैशासाठी केलंय असा ठपका पडतो. त्या भीतीनं आपण तिथे गेलो नाही आणि तिथे वास उठलाय साहेब सगळा. अँटी करप्शन मध्ये तक्रारी झाल्या, गुन्हे दाखल झाले साहेब, बऱ्याच काही घोटाळा आहे. परंतु हा व्हिडिओ आल्यानंतर मात्र आता मी गप्प बसणार नाही. तो पाहिला आहे शिरणार ना, मी पत्र दिले साहेब त्यांना. बर मागातल्या 4 दिवसाखालीच पत्र दिले. ज्या त्यांनी मध्यान्ह भोजनच्या ज्या गुत्तेदार आहे त्या गुत्तेदारांना दिलेल्या याद्या कामगारांच्या, ह्यांना आम्ही जेवण दिले म्हणून, त्या लोकांपर्यंत मी जाणार आहे. तुम्ही कामगारांना काय आव्हान करणार की बाबा कामगारांचे निमे पैसे, अरे स्कॉलरशिप मिळते ना मुलांना, ते 30,000ची स्कॉलरशिप मिळते, 15,000 रुपये दलाल घेतात आणि 15,000 रुपये त्या बिचारीच्या हातात मिळतात. प्रूफ करता येत नाही. कारण काय येत नाही साहेब, सांगतो तुम्हाला. प्रूफ करता येत नाही हे खरं आहे, पण वास्तववादी जर तुम्ही आव्हान केलं मिळतच नाही आणि तुमच्याकडे 15,000 जे मिळते ती सुद्धा मिळत नाही. का मिळत नाही ते सांगतो. पण तरी सुद्धा तुम्ही आव्हान काय तिथं बसलेला जो अधिकारी कोणाला म्हणून गेंद्याच्या कातड्याचा अधिकारी साहेब ते बसलेला, त्याला जर हे 4-5 एजंट जर सोडले, ते सोडून दुसऱ्यांदा दाखल केलं की काही कारण काढून साठी प्रस्ताव नाकारला. आणि मग जे त्या लोक एजंटने दाखल केलेले असतील तेच प्रस्ताव मंजूर याला बडतर्फ करा किंवा हकालपट्टी करा अशा पद्धती काय कलेक्टरला तुम्ही बोललात का? नाही, हे सगळं प्रूफ हातात आल्यानंतर त्याला मी जर जेलमध्ये जाणार आहे, चालू केले तुम्ही त्यांच्या पिछा करणार आहे? करणार, 100% करणार. शहराच्या बाबतीमध्ये आता तुम्ही संकल्प काय केला आहे वाढदिवसाच्या निमित्ताने शहर विकासासाठी? आपण ज्या धाराशिव जिल्ह्यामध्ये राहतात, ज्या मतदाराच्या ताकदीवर आता आमदार निवडून आलेत बहुमताने, आता चांगल्या मतानं सपोर्ट मिळाला, या मतदारासाठी दादांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही कसं काम करणार? 100% साहेब. कारण सरकार माझं नाही नसलं तरी सुद्धा विरोधी पक्षात राहून जेवढं काय करता येईल आमदार साहेबाचा हात बळकट करण्यासाठी 100% साहेब मी काम करणार आहे. तन मन धन लावून काम करणार आहे. वेगवेगळ्या अंगावर केसेस घेणार आहे. ते काय आता पहिलेच 22 केसेस, अजूनही केसेस घ्यायची तयारी आहे, अजूनही जोमाने लढायची तयारी आहे. पण आमदार साहेबाला एकट्याला पडणार. तुम्हाला उद्धवजी ठाकरे साहेबांचे फक्त 10च, मला वाटते 12 का 16 आले काढतील, 16 आले का आमदार? 20 उद्धव साहेबांची. मग उद्धव साहेबांची ताकद कमी झाली असं वाटत नाही का? नाही झालेली, बिलकुल नाही. 13 आमदार राहिले होते आमच्याकडे पळून गेले, म्हणजे 7ची वाढ झाली साहेब. बर, मग आता आणि हा जर व्हीव्हीपॅट आणि व्हीव्हीपॅटचा घोटाळा साहेब, तुम्ही ईव्हीएम म्हणता, ईव्हीएमचा घोटाळा नाही. तुमच्या ते मशीन लावल्या होत्या, मशीन मध्ये काय होतं, व्हीव्हीपॅट मध्ये संकलन होत आहे, त्या व्हीव्हीपॅट मध्ये 7 मिनिटांमध्ये 7 सेकंदामध्ये फरक पडतोय ना. फरक पडतोय. म्हणजे जर समजा सेनेला मतदान टाकलं आणि आता हे काय करतात, मशीनवरचं काउंटिंग करतात, व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या मशालला मतदान टाकलेलं 7 सेकंदामध्ये भाजपला चाललंय, असा प्रकार व्हायलाय. कारण ते राजनाथ सिंगांनी शहानी दाखवलं होतं डेमो मध्ये. तर माझं फक्त एवढं म्हणणं आहे साहेब, यांनी जसं मागणी केल्यानंतर ईव्हीएम ची मोजणी केली जाते मतदानाची, त्यातली मशीन बरोबर ते दाखवते. इकडे व्हीव्हीपॅट मधले चिठ्ठ्या कोण दाखवायचं? बरोबर, ते दाखवायला पाहिजे ना. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद वाढवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून निवडून आलेले कैलासजी पाटील आणि तुमचे सगळे समगडी कशी साथ देणार महाराष्ट्रामध्ये की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं पुन्हा सरकार स्थापन होण्यासाठी? वेळोवेळी पक्षाकडून येणारे जे आदेश आहेत आणि जनसामान्याला भेडसावणारे प्रश्न अतिशय सामान्य असतात सर. बरोबर. नगर परिषदच्या दृष्टीने बोललं तर 25 माझ्या माहिती असतात. रस्ते, नाल्या, पाणी, दिवाबत्ती, साफसफाई, वा, हे 25 आहे. हे 25 म्हणजे आपल्या शरीरात जसे 5 तत्व आहेत त्या पद्धतीची 25 आहे. ही 25 केल्यानंतर तुम्हाला कुठलंही दुसरं काम करायची गरज नाही. करेक्ट. जसं माणसाचं शरीर हे 5 वायू तत्वाने जमलेलं आहे, भरलेलं आहे, अग्नी, वायू, हे जे पथ आहे आपल्या शरीरात, त्या पद्धतीनंच हे 25 कार्यक्रम आहे. जनतेला तुम्हाला किराणा भरून द्यावा लागत नाही. बरोबर. जनतेला तुम्हाला दररोज काय पैसे द्यायची गरज नाही. त्यांचं पडणार आहे एखादं नगरपालिकेतलं काम आणि हे 25 काम 5. अजूनही सांगतो, रस्ते, नाल्या, साफसफाई, दिवाबत्ती आणि पाणी,
हे जर 5 कामं तुम्ही केली, तुम्हाला काही गरज नाही बाकीची काय. बापू तुमच्यावर वार झाला होता त्यावेळेस ज्यांनी वार केला आज त्याही माणसाला तुम्ही माफ केला असं आईनं मला सांगितलं की तुम्ही मी माझ्या प्राणावर प्राणघातक हल्ला झाला तरी सुद्धा त्याला माफ करतोय. ही भावना कशी वाटते तुम्हाला? गौतम बुद्धाचा विचारायचं आहे. अरे वा. आणि नुसतं मी त्या जातीत जन्माला आलो म्हणून मी ते गौतम बुद्धाचा आधार करायचा किंवा मी मला एवढं कळालं की ते जे वार करणारा व्यक्ती होता ते मुस्लिमचा होता म्हणून. हो. मग मुस्लिमच्या माणसानं तुम्हाला वार करायचा संबंध काय येत होते? नाही काय त्या गोष्टीत नाही गेलेलं. बरं 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 ठीक आहे. जातीवर बोलणं योग्य नाही. मी जरी त्याला सुद्धा माफ केला असं कळतंय. नाही शिकवणच आहे साहेब. हा. आता मला शेवटचा असा प्रश्न विचार की याच सगळ्या सवंगड्यांना धाराशिव शहरातल्या सर्व गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आपण कसं काम करणार आहेत आणि आता बी करत आहात? समजा अचानक एखाद्या गरीबाचा फोन जर आला तर तुम्ही त्यांच्या कामाला पडतात काय? 100%. हा. मला माहिती साहेब एखाद्याचं जर दवाखान्यात पेशंट ऍडमिट असेल तर त्याला मदत कशी मिळते? वैद्यकीय न्याय विभागातून. त्याच्यासाठी तुम्हाला काय लागतंय? रेशन कार्ड मध्ये. त्या रेशन कार्ड मध्ये नाव लागतं साहेब. बरोबर. शासनाची योजना. म्हणजे रेशन कार्ड मध्ये नाव कसं आणायचं हे मला माहिती आहे. एखाद्या पगार चालू करायचे तर त्याला काय काय लागते डॉक्युमेंट ते मला पाठवेल. ते मिळवण्यासाठी काय करावं लागतं ही प्रोसेस मला माहिती आहे. आणि जर नाही देण्यात झाला तर ते निर्णय आपण कसं घ्यायचं हे बी मला माहिती आहे. आता कसं काम करणार तुम्ही शहरामध्ये? आता तुमच्या वाढदिवसात किती तारखेला वाढदिवस झाला? 14 डिसेंबर. 14 डिसेंबर. ते 14 डिसेंबर ते भावी काळ कशा पद्धतीने गाजवणार आहेत आणि या वर्षामध्ये काय संकल्प केलाय? 14 डिसेंबर ते येणारा 14 डिसेंबर 25 फार मोठा काळ राहणार आहे हे 1 वर्षाचा. कारण ह्या वर्षात नगर परिषद निवडणूक होणार आहे. तुम्ही निवडणूक लढवणार? 100% लढवणार. कारण आले इकडल्या बाजूची एकदम सुटसुटीत आहेत. तुम्ही नगरसेवक आहेत का सध्या? नाही. मग नगरसेवक नसताना सुद्धा तुमच्या विनंतीला मान देऊन म्हणा किंवा एक जागरूक कार्यकर्ता म्हणून फार सुंदर रोड बदल. हो. हे सगळे आमदार कैलास पाटील साहेबांची पुण्य आहे म्हणायचं. मग नगरसेवक झाल्यावर तर मग पूर्ण जबाबदारी तुमचीच आहे. 100% साहेब. मी तिथं सभागृहामध्ये भांडून न ऍक्ट. बर. तुम्हाला बांधण्यासाठी कायद्याचा अभ्यास लागतो साहेब. बरोबर बरोबर बरोबर. आजचा एक विषय सांगतो. आमचे येरमाळ्याचे गुरु एक्सपायर झाले ऍक्सिडेंट मध्ये. अपघातात मृत्यू झाला. तेरणा कॉलेजच्या पुढे गाडी आली उस्मानाबाद शहरात. त्या ऍक्सिडेंट झाला होता पांगरी हद्दीत. तेरणा कॉलेजच्या पुढे आल्यानंतर ते जागेवर एक्सपायर झाले इथे आपल्या अँब्युलन्स मध्येच. डॉक्टरने सांगितलं की 5 ते 10 मिनिटापूर्वी एक्सपायर झाले. PM आपल्या सिव्हिलमध्ये झालं. ती लोक 15 दिवसानंतर आज येरमाळे ते गुरु आहेत. आज ते डेथ सर्टिफिकेट काढण्यासाठी नगर परिषदमध्ये आले. तर तिथं त्यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, PMचा रिपोर्ट, ओरिजिनल सही शिक्क्याच्या वैद्यकीय सिव्हिल हॉस्पिटलला जोडून सगळी कागदपत्र सादर केली. परंतु तिथं गेल्यानंतर सांगितलं की 500 रुपयाचा बॉन्ड झाला. अरे काय कारण 500 रुपयाचा बॉन्ड जोडायचं? मी विचारलं संबंधित अधिकाऱ्याला, दाद विचारला की मृत्यू झालेल्या माणसाची नोंद घेण्यासाठी 500 रुपयाचा बॉन्ड जोडावा असे कायद्यात कुठं तरतूद आहे तो मला दाखवा. बरोबर बरोबर. ते म्हणलं नाही आम्ही ऍडिशनल सिक्युरिटी म्हणून घेतो. ऍडिशनल सिक्युरिटी घेण्याबाबत काय तरतूद आहे दाखवा. बरोबर बरोबर. नाही आम्हाला तोंडी सांगितलंय. भारतीय दंडविधान संहिता कलम 399 नुसार तोंडीला काय महत्व आहे? बरोबर तुम्ही सांगा मला, नाही तर लेखी द्या. मग त्यांनी ते 5 मिनिटात मला लगेच नोंद करून सर्टिफिकेट दिलं. असं का? कालच माझ्याकडे बाबासाहेब डोंगरे नावाचा कार्यकर्ता होता. त्याची मी नोंद करीत असताना 100 रुपयाचा बॉन्ड असताना 500 रुपयाचा का असा प्रश्न विचारल्यावर कुलकर्णी साहेब तेच उत्तर दिलं की ऍडिशनल काहीतरी म्हणले त्यांनी ऍडिशनल सिक्युरिटी. हा. अरे काय पद्धत साहेब हे? म्हणजे कायद्याच्या नियमात बसत नाही. मी काल सुद्धा विचारलं होतं ना काय जी आर आहे तुमचा म्हणून. तुम्ही शपथपत्र साध्या कोऱ्या कागदावर द्या असं शासनाचं जी आर आहे माझ्यापेक्षा आहे तुझी आर. तर असे काही कार्यकर्ते आले तर मी तुमच्याकडे पाठवीन. आता तुम्ही संकल्प काय केलाय आणि सर्वसामान्य जनतेला कसा न्याय देणार एवढं संकल्प साहेब एवढंच केलाय की माझ्या प्रभागामधून आता तुमच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे, कळंबची आहे, तालुक्यात उस्मानाबादची आहे. कारण विधानसभेची जरी असली करायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे दादाचं अर्ध काम तुम्हाला करायचं आहे. करणार आहोत आम्ही 100%. आमचे सगळे सवंगडी पदाधिकारी मिळून आम्ही सगळे काम करत आहोत, करणार आहोत. आणि दादाच्या
खांद्याला खांदा लावून 100% काम करणार आहेत. म्हणून यावेळेस प्रभागाचं बोलायचं नाही, शहराचं बोलायचं. प्रभागाचं प्रभाग नाही. तर साहेब, करा. आपण ज्या भागात राहतो बघा, जिथं पिकतं तिथं इकत नसतं. माझं काम तिथं इकायचंय. बर बर बर. खरंय खरंय खरं. मी माझ्या समजा घरात आणि माझ्या दारात किंमत नाही मला, बरं. आणि बाहेर काय उगाच मिरवायचे साहेब. बरं. माझं हे म्हणणं असं आहे. बरं. त्यामुळे मी माझा प्रभाग अगोदर स्ट्रॉंग करणार. इथून लोकांना तुम्ही पाहिला असेल मागातल्या काळामध्ये, ज्या मुस्लिमच्या महिला कुठल्याही आंदोलनात येत नसतात, मुस्लिमचे लोक कुठल्याही आंदोलनात येत नसतात, त्या महिला सुद्धा 500 महिला रोडवर आंदोलनात आल्या होत्या. तर जे काम जे आहे ना साहेब, असं रिसायकल बिन चैन जे फिरवतोय ना साहेब, मी ते फिरवत राहणार. त्यांचा हक्क असेल, माझा हक्क असेल, त्याच्यासाठी भांडत राहणार, पदरात पाडून घेणार, आणि प्रत्येक या भागातील लोकांच्या न्यायासाठी, हक्कासाठी, त्यांना त्यांच्या मिळणाऱ्या अधिकारांचा पासून मी वंचित राहू देणार नाही. काही करेल साहेब मी, पण करणार. आणि आमदार पाटील साहेबांच्या जे स्वप्न आहे की आपला हा धाराशिव कळंब मतदारसंघ आहे, जो अतिशय स्ट्रॉंग करायचा आहे, तो करणार. दादा एकटेच आमदार आहेत मराठवाड्यामधून, आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामधून. उद्धव बाळासाहेब ठाकरे 2 आहेत साहेब, सेनेचे. उमर गालोरा एक आहे, हा, प्रवीण स्वामी. पण आपल्या धाराशिव आणि कळंबचे, हो, आणि सत्तेच्या बाहेर आहेत. हो. तर दादांचं मन थोडेही खचून जाऊ नये याच्यासाठी पडत्या काळामध्ये कशी साथ देणार? कारण ही साथ फार महत्वाची आहे तुमच्याला. कारण सरकार नाही आणि निधी उपलब्ध होणार नाही. पण आता काव करणारे मतदार, या मतदाराचं मन शांत करण्यासाठी, त्यांना समाधानी ठेवण्यासाठी, आणि दादा तुमचंच काम कसे करणार आहेत हे दाखवण्यासाठी तुम्ही पडत्या काळात कसं काम करणार? सर, आम्ही प्रशासनापाशी भांडून जाऊन आमच्या कामाची असं मागणी करणार आहेत. नाही केलं तर साहेब आंदोलन करणार आहेत, नाही केलं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहेत, आणि हे काम करायला भाग पाडणार आहेत. का करत नाहीत? आमचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे. तो अधिकारामध्ये ठीक आहे, तुम्ही सत्तेत आहे, सत्तेतल्या लोक 60% केले, आमचे 40% करा. जर नाही केली तर त्याला मग आम्ही सडेतोड उत्तर देऊ. त्यासाठी आम्ही बांधील आहेत. ओके. तर हे आहेत बापू साळुंखे साहेब. कैलास दादा पाटील आमदार यांना कसल्याही पद्धतीचं मी खचून जाऊ देणार नाही. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करणार, आणि जोपर्यंत मतदाराचं समाधान होणार नाही तोपर्यंत अहोरात्र प्रयत्न करणार, पण काम करणार, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये बापूजी साळुंखे शहरासाठी आणि कळंब शहरासाठी, पूर्ण तालुक्यासाठी कशा पद्धतीनं काम करणार आहे ते येणाऱ्या काळात. ते म्हणतात की माझा प्रभाग मी अगोदर मजबूत करणार, आणि शहरासाठी माझे योगदान देणार, तालुक्यासाठी योगदान देणार. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये बापू साळुंखे कशा पद्धतीनं कैलासदादा पाटील यांच्या सोबत एकनिष्ठेनं राहणार ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.